रुपाली ठोंबरे पाटील यांनी रवींद्र धंगेकरांना एक सल्ला दिलाय। रवी भाऊ, तू राष्ट्रवादीचा विचार करावा असं रुपाली पाटील ठोंबरे म्हणतात। अजितदादांचं आणि तुझं संबंध नेहमीच चांगले आहेत, ते तू अनुभवले आहेस असं रुपाली पाटील ठोंबरे यांचं ट्विट आहे। पक्ष वेगळे असले तरी बहीण भाऊ नातं हे कायम आहेच असं देखील त्या म्हणतात। आपण ते ट्विट सुद्धा पाहणार आहोत। तुझ्यासारख्या सक्षम सर्वांना एकत्रित घेऊन काम करणाऱ्या हाडाचा कार्यकर्ता असलेल्या लोकप्रतिनिधीनं नक्की राष्ट्रवादीचा विचार करावा अशी बहीण म्हणून विनंती असेल अशी फेसबुक पोस्ट रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलेली आहे। फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी धंगेकरांना राष्ट्रवादीत येण्याची विनंती केलेली आहे। राष्ट्रवादीत यावं धंगेकरांनी असं रुपाली पाटील ठोंबरे म्हणतात। रवींद्र धंगेकरांच्या पक्षबदलाचे संकेत आता मिळत आहेत आणि पक्षबदलाचे संकेत मिळत असताना धंगेकरांनी आता मात्र राष्ट्रवादीचा विचार करावा असा एक सल्ला रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिलेला आहे। पक्ष वेगळे असले तरी बहीण भाऊ नातं हे कायम आहेच असं रुपाली पाटील ठोंबरे म्हणतात आणि तुझ्यासारख्या हाडाचा कार्यकर्ता हा नेहमीच पक्षाला हवा असतो अशी देखील आठवण रुपाली पाटील ठोंबरे यांनी करून दिली आहे। पक्ष वेगळे असले तरी बहीण भाऊ नातं कायम आहेच असं त्या म्हणतात। त्यामुळे रवी भाऊ आता कोणता विचार करणार हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। अजितदादांचे आणि तुमचे संबंध चांगलेच आहेत असं सुद्धा रुपाली पाटील ठोंबरे यांनी म्हटलेलं आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता रुपाली पाटील ठोंबरे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। रवी भाऊ राष्ट्रवादीचा विचार करावा असं म्हणताय तुम्ही। एक लक्षात घ्या, बरेच दिवसापासून म्हणजे काही दिवसापासून रवी भाऊ पक्ष बदलणार आहे। म्हणजे कुठल्याही कार्यकर्त्याला किंवा लोकप्रतिनिधीला त्याचा तो अधिकार आहे की कोणत्या पक्षात काम करायचं। मी रवी भाऊंसोबत म्हणजे रवी भाऊ मला तसे सिनियर आहेत, वडीलधारी बंधू आहेत, त्यांच्यासोबत मनसेमध्ये काम केलेलं आहे। जेव्हा मी एकदा 2012 ते 17 नगरसेवक निवडून आलते तेव्हा त्यांची ती तिसरी टर्म चालू होती नगरसेवकाची आणि आता ते काँग्रेस पक्ष मनसे पक्ष त्यांनी सोडून ते काँग्रेसमध्ये गेले 2017ला। त्याच्यानंतर त्यांनी काँग्रेसचे नगरसेवक म्हणून निवडून आले त्या पक्षामध्ये आणि मग आमदारकी त्यांनी लढवली आणि एक आमदार म्हणून निवडून आले। रवी भाऊची काम करण्याची पद्धत खूप एक हाडाचा कार्यकर्ता आहे। लोकांची कामं करून देणं म्हणजे ज्या खुर्चीवर तो आहे त्या खुर्चीला ते नाही देतात। तर मी त्यांना एक बहीण म्हणून विनंती केली आहे की कुठल्या दुसऱ्या पक्षाचा विचार करण्याच्या पेक्षा त्यांचे आणि अजितदादांचे संबंध खूप चांगले आहेत आणि एक दमदार सक्षम नेतृत्वाला एक दमदार सक्षम काम करणारा कार्यकर्ता लोकप्रतिनिधी मिळाला तर याच्यासारखं पक्षाचं संघटन चांगलं वाढवू शकणारी दुसरी कोणी व्यक्ती नसतं। म्हणून मी त्यांना विनंती केली की मुद्दा लक्षात येतोय रुपालीताई। अगदी या सगळ्या संदर्भात तुम्ही विनंती केल्यावर आता रवी भाऊ नेमकी काय भूमिका घेतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।